आघाडीच्या वतीनं सौ रश्मी वहिनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सोलापुरातल्या महालक्ष्मी मंदिर येथे कुंकुम अर्चना, पूजा आणि आरती करण्यात आली असून या प्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी सुवासिनींची भगव्या साड्यांनी ओटी भरली असून रश्मी वहिनींच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावेत असं साकडं त्यांनी या प्रसंगी महालक्ष्मीच्या चरणी घातलं आहे। सोलापूर शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ महालक्ष्मी मंदिर येथे कुंकुम अर्चना, पूजा, महाआरती शिवसेना उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली। उपनेत्या अस्मिताताई यांनी भगव्या साड्यांनी सुवासिनींच्या ओट्याही भरून लक्ष्मी बहिणींच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच उद्धवसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं यावेळी श्री महालक्ष्मीच्या चरणी घातलं। आमच्या लाडक्या वहिनी रश्मी वहिनी उद्धव ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे। त्या प्रीत्यर्थ इथे महालक्ष्मी मंदिर येथे कुंकुमार्चन, पूजा, त्याचबरोबर महाआरती आणि सवासिनींना भगव्या साड्यांनी ओटी भरली हा कार्यक्रम आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठेवलेला होता। या सगळ्या कार्यक्रमाला आलेल्या आमच्या सगळ्या सुवासिनी आणि मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते की अगदी थोड्या वेळात मी सांगितलं आणि आपण सगळ्याजणी आलात। त्याचबरोबर रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान सर्व लाभू दे आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे। त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब यांनाही दीर्घायुष्य लाभू दे अशी मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि रश्मी वहिनींना असंच उदंड आयुष्य देऊ दे। रश्मी वहिनी या सगळ्या महिलांचा, तमाम शिवसैनिकांचा आधारवड आहे आणि त्यांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य मिळू दे, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे, त्यांची जी इच्छा आहे ती इच्छा सगळी त्यांची पूर्ण होऊ दे अशी मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते। त्याचबरोबर आमची सगळी महिला आघाडी वर्षानुवर्ष खूप छान काम करते आहे, त्यांच्याही सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे अशी मी तमाम महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहिजेत, तर उद्धव साहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे असंही मी महालक्ष्मी चरणी साकडं घालते। लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका प्रीती नायर, उपजिल्हा संघटिका मंगल मोरे, सुनीता लोंढे, मध्यच्या विधानसभा संघटिका सुनंदा माने, उपशहर संघटक नागू खडमोसे, ज्योती माळवतकर, जयश्री पाटील, प्रभावती एलगुंडे, दीपाली पवार, सोनाली भोसले, अनिता राठोड, शहाणा गायकवाड, विभाग प्रमुख मीना लोंढे, सुमन रुपनर, लमुषा देवकुळे, संगीता देवकुळे, कविता चव्हाण, पूजा खराडे, सुरेखा क्षीरसागर याचबरोबर यावेळी माया गवळी, दीपाली पवार, ललिता सावलगी, लक्ष्मी हुदलूर, सुजाता घाळे, शांताबाई धोत्रे, राणीमा अब्दुल, सोनाबाई भगत, मंगल नवगिरी, सुनीला निकंबे, दीपाली पवार, सुरेखा क्षीरसागर, ललिता राठोड, सोनाली भोसले, सुजाता धोत्रे, शबिया शेख, कस्तुरी राठोड, शांताबाई डोंगरे, कविता चव्हाण, राजन माने, अमृता माने, शालन माने, हनुमंत जाधव, श्रावणी जाधव, पूजा खराडे, शारदा पवार, साई राठोड, चालुबाई राठोड, लक्ष्मी हुदलूर, ललिता सावळगी, विद्या कांबळे, रत्नमाळा पनवेल, राजश्री साळुंखे, मंगल लोकडे, देवीबाई राठोड, निर्मला आळंदी, सुलोचना पाटील, महानंदा यादव, आबू कदम, मुस्कान गायकवाड, करिश्मा गायकवाड, रहमान गायकवाड, मालन जगताप, ज्योती लोंढे, समृद्धी साळुंखे, राधाकृष्ण चव्हाण, कविता चव्हाण, जयश्री लोंढे, पुष्पा राऊत, लता साबळे, पूजा भंडारे, पायल लोंढे, देवीबाई राठोड आदी महिला पदाधिकारी या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।